नमस्कार, माझं नाव शेखर भरत राऊत. आमचे सातारा शहरात कर्मवीर भाऊराव पाटील पथावर प्रभाकर राऊत मिठाई दुकान हे दुकान स्वातंत्र्यपूर्व काळापासून सातारकरांच्या सेवेत आहे. मराठी नव वर्षाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यासाठी लागणारी साखरेची गाठी आमच्या इथे आमच्या कारखान्यात तयार होते. आणि साखर गाठीसाठी प्रामुख्याने कच्चा माल हा साखर असतो. तशी ती साखर आणताना S2 म्हणून पांढरी शुभ्र साखर असते, जी एक्सपोर्ट क्वालिटी असते, ती आणली जाते. साखरेचा पाक करून त्यामध्ये लिंबू पिळून आणि त्याच्यामध्ये सरकारमान्य खाद्य कलर टाकून त्याची साखरेची चाचणी घेतली जाते. आणि त्यानंतर सागवानी लाकडाला जे कोरीवकाम केलेले असतात त्याला लाकडी डाय म्हणतात. त्याला आधी दोरा लावलेला असतो. त्या दोऱ्यामध्ये असा हा घट्ट पाक ओतला जातो आणि काही वेळानंतर थंड झाल्यानंतर सुबक अशी साखरेची गाठी किंवा साखरेची माळ तयार होते. ती विविध रंगात आणि विविध डिझाईनमध्ये ग्राहकांना विविध वजनामध्ये उपलब्ध करून दिली जाते. 50 ग्रॅमपासून 5 किलोपर्यंत असते आणि त्यामुळे ग्राहकांना त्याचे रंगाचे, डिझाईनचे, वजनाचे अनेक पर्याय उपलब्ध केले जातात. त्याचप्रमाणे आमचा हा व्यवसाय स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमचे पंजोबा कैलासवासी कृष्णा सीताराम राऊत यांनी चालू केला होता. मी आत्ता 4थ्या जनरेशनमधला शेखर भरत राऊत हा व्यवसाय अवैधपणे चालू ठेवलेला आहे. त्यासाठी सातारकरांनी दिलेले प्रेम आणि दिलेलं भरभरून प्रतिसाद हा महत्त्वाचा आहे. सातारा शहराप्रमाणे सातारा, मेढा, परत कोरेगाव, त्यानंतर वडूज, म्हसवड या ठिकाणी गाठी तयार केली जाते आणि त्याचे जिल्हाभर वितरण केले जाते. जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा गाठीला मागणी असते आणि परदेशात पण गाठीला मागणी असते. यावर्षी युद्धामुळं अरब देशामध्ये काही गाठी गेलेली नाही. फक्त ती ऑस्ट्रेलिया वगैरे इतर पूर्वेकडच्या देशांमध्ये थोड्या प्रमाणात गेलेली आहे. दरवर्षीप्रमाणे इथला स्थानिक प्रतिसाद भरभरून आहे, परंतु परदेशातला प्रतिसाद हा खूपच कमी आहे. त्यामुळे परदेशात गाठी जायचं प्रमाण हे नगण्य आहे यावर्षी.